यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आईबाप म्हणजे आईला फसवणं, बापाला फसवणं, टिंगलेचा विषय झालेला आहे. एका बुक्कीत 10 माणसं उडवणारा माणूस त्यांना आवडायला लागलेला आहे. पण संभाजी राजा आणि माझा बाप खरा माझा नायक आहे, माझे महामानव नायक हे कुठं तर हरवत चाललेला आहे. बाप प्रचंड व्यक्त होतो, फक्त डोळ्यातले तो अश्रू दाखवत नाही. मी व्याख्यानातही सांगतो, डोळ्यातला अश्रू तो दाखवत नाही, कारण त्याचं कुटुंब लेकरू खचत. बापही रडतो, आई रडते. आता हे रडणं नाही तर हे व्यक्त होणं आहे, एकमेकांबद्दल असलेला आदर आहे, रडणं नाही. हे एक परिवर्तन आहे. प्रत्येक श्वास एकच द्या, चला आता माणूस घडवूया. व्यसनमुक्त पिढी, कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये माझे लेख फसणार नाही. एकच नारा, व्यसनमुक्त माझा पूर्ण देश युवा, हाच आमचा नारा निवारा. न समजलेले आईबाप. हो, जय मल्हार प्रतिष्ठान आयोजित न समजलेले आईबाप हा डॉक्टर वसंत हंकारे सरांचा समाज प्रबोधनपर कार्यक्रम काल सबंध अकलूजकरांच्या मनाला भावून गेला. सबंध अकलूजकरांच्या डोळ्यामध्ये हा भावनिक क्षण दाटून आलेला दिसला. डॉक्टर वसंत हंकारे सर यांच्या विचारांनी सबंध अकलूजकरांचे डोळे पाणवलेले दिसले. हा क्षण भावनिकतेचा सर्वांनाच भावुक करून जाताना दिसला. काय होते कार्यक्रमाचे आयोजन, कोणते पुरस्कार वितरण करण्यात आले आणि तसेच हजारो लोकांच्या डोळ्यांमध्ये अश्रूंना बांध फोडणारे डॉक्टर वसंत हंकारे सर काय बोलून गेले, चला पाहूयात आमच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये. नमस्कार, मी सुधीर पवार. स्वागत आहे आपलं स्वराज्य न्यूज मध्ये. खबर गावाची, बातमी आपल्या कामाची. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विजय चौक अकलूज येथे आयोजित करण्यात आलेला न समजलेले आईबाप हा समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. डॉक्टर वसंत हंकारे सरांनी आई या विषयावर मांडलेल्या हृदयस्पर्शी विचारांनी उपस्थित हजारो नागरिक भारावून गेले. अनेक मायमाऊली, तरुणी आणि युवकांच्या डोळ्यात अश्रू तरळले, तर काहींना हुंदकाही आवरता आला नाही. कार्यक्रमामध्ये संघर्षातून यश मिळवलेल्या या व्यक्तींना अहिल्यारत्न सन्मान पुरस्कार व मल्हाररत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अहिल्यारत्न पुरस्कार प्राप्त श्रीमती कल्पना आप्पा नेवसे यांनी पतीच्या निधनानंतर भेळीचा गाडा चालवत मुलांना शिक्षण देऊन त्यांना यशस्वी बनवले. तर मल्हाररत्न पुरस्कार प्राप्त श्री सोमनाथ भिवाजी शिंदे यांनी प्रतिकूल परिस्थितीत धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाची निर्मिती करून जिद्दीचे उदाहरण घालून दिले. जय मल्हार प्रतिष्ठान अकलूजचे अध्यक्ष सुधाकर पोटे, उपाध्यक्ष अमोल राजगे व संपूर्ण टीमच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डीजेला फाटा देत हिंदू संस्कृती जपत प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन केल्याबद्दल जय मल्हार प्रतिष्ठान अकलूज यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या शेवटी आलेल्या सर्व श्रोत्यांसाठी उत्तम भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती. दरम्यान कार्यक्रम संपल्यानंतर स्वराज्य हेरच्या टीमने डॉक्टर वसंत हंकारे सरांशी विशेष बातचीत केली. यावेळी विविध प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी दिलखुलासपणे आपले विचार मांडले. सर, काय सांगाल, आज अकलूज शहरामध्ये आज आपण न समजलेला बाप या संदर्भात व्याख्यान दिलं आणि भरपूर गर्दीमध्ये आज हे व्याख्यान पार पडलं. काय वाटतं सर तुम्हाला? नाही, मला काय वाटतं, यापेक्षा आता जे पत्रकारांनी जे बघितलं आणि जे माझ्या माता भगिनींनी, माझ्या लेकीनी, लेकरांनी, युवानी जे बघितलं, हे एक परिवर्तन आहे. प्रत्येक श्वास एकच द्या, चला आता माणूस घडवूया. असंख्य पदव्या आम्ही घेतल्या, लाखो करोड रुपये आम्ही कमवले, पण आईबाप कुठं तर आम्ही 21व्या शतकामध्ये हरवत आहोत. आईबापाची मिठी कुठं तरी या सोशल मीडियामध्ये हरवत आहे. बस ती मिठी आज माझ्या लेकरांनी अनुभवली, आईबापांनी अनुभवली, प्रत्येकाने अनुभवली. त्यांच्यामधला माणूस कुठं तर जागा झाला आणि 100% इथं बसलेले प्रत्येक लेकरू आपल्या आईबापाला मिठी मारेल. आईबापाची मिठी म्हणजे प्रचंड ताकद. नाही, नक्कीच सर. आपण बघत असता की महाराष्ट्रभर आपण व्याख्याने करता, अखंड राष्ट्रभर. बरोबर, अखंड राष्ट्रभर आपण व्याख्यान करत असता. आपण व्याख्यान सांगत असताना आपण बघतो की प्रचंड प्रतिसाद पडून भेटत असतो. आई रडते आणि बाप शांत बसलेला असतो. नक्की हे चित्र कधी बदलणार? बाप कधी व्यक्त होणार? आई कधी व्यक्त होणार? बाप प्रचंड व्यक्त होतो, फक्त डोळ्यातले तो अश्रू दाखवत नाही. मी व्याख्यानातही सांगतो, डोळ्यातला अश्रू तो दाखवत नाही, कारण त्याचं कुटुंब लेकरू खचत. डोळ्यातला अश्रू डोळ्यातच आठवत अनेक वेळेला बाप रडलेला आहे. आता या विचार मंचावरती सुद्धा तुमच्या कॅमेऱ्याने टिपलेला आहे. हजारो लोकांच्या समोर बाप ढळढळ रडला. बापही रडतो, आई रडते. आता हे रडणं नाही तर हे व्यक्त होणं आहे, एकमेकांबद्दल असलेला आदर आहे, रडणं नाही. हे व्यक्त होणं आहे, हे प्रेम आहे, हे राष्ट्रीय कार्य आहे, हे महामानवाचं कार्य आहे. व्यसनमुक्त पिढी, कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये माझे लेख फसणार नाही. एकच नारा,
व्यसनमुक्त माझा पूर्ण देश युवा हाच आमचा नारा निवारा. यस. सोशल मीडियाच्या युगामध्ये आजकाल आईबापांचा आणि मुलांचा संवाद कुठेतरी कमी होत चाललाय. याचं कारण नक्की काय? तेच सांगतोय. सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये आमची लेकरं अडकलेले आभास जे पडद्यावरचं असतं, एका बुक्कीत 10 माणसं उडवणारा माणूस त्यांना आवडायला लागलेला आहे. पण संभाजी राजा आणि माझा बाप खरा माझा नायक आहे, माझे महामानव नायक हे कुठं तर हरवत चाललेला आहे. आणि म्हणून सोशल मीडियाच्या विळख्यातून आपण त्यांना काढून आईबापाच्या मिठीमध्ये आणत आहोत. आईबापाची मिठी म्हणजे राष्ट्रीय हे सगळं कार्य, व्यसनमुक्त देश. नाही, निश्चितपणे आपण आई वडील समजून सांगत असताना पुढील जो जनसमुदाय हा निश्चितपणे भावूक होत असतो, परंतु हे समजावून सांगत असताना आपल्याही डोळ्यात कुठेतरी भावनिकता दिसून येते. याच्या मागचं काय नक्की कारण? मी बाप आहे ना रे बाबा, मी पण बाप आहे, मी पण माणूस आहे. आणि कसं झालंय, घरातली माझी दुर्गी, माझी फक्त एक लेख नाही तर राष्ट्राची प्रत्येक लेख आता मला छत्रपतींचा महामानवाचा आदेश आहे. आदेश म्हणजे त्यांचं वाचन करतो त्यावेळेस ते सगळं मला कळतं. त्यामुळं सगळ्या लेखींचा बाप आहे. बाप नाही रडणार, बाप भाऊक नाही होणार. माझ्या डोळ्यात पाणी तुझ्यासाठी पण येतं. निश्चितपणे आज आपण अकलूज शहरामध्ये आलात आणि या ठिकाणी आपण जे काय व्याख्यान दिलं आणि न समजला बाप हा सर्व अकलूजकरांना संबंध अकलूजकर आणि परिसराला समजून सांगितला. यातून नक्की ही आलेली जनता, महिला मंडळ असेल, तरुण तरुणी असतील, यातनं बोध घेतील. 100% बघितलेलं आहे प्रत्येकाने. लाखो रुपये देऊन जरी माझ्या लेकरांना सांगितलं आईबापाला मिठी मारा, तर आता म्हणजे आईबाप म्हणजे आईला फसवणं, बापाला फसवणं टिंगलेचा विषय झालेला आहे. टिंगल हजारो लोकांच्या समोर मिठी मारता खूप परिवर्तन आहे. निश्चितपणे खूप खूप धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. तर श्रोते हो, जय मल्हार प्रतिष्ठान आयोजित हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला निश्चित आम्हाला कमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन बातमीसोबत. स्वराज जाहीर न्यूज, अकलूज, खबर गावाची बातमी आपल्या कामाची.